जे विद्यार्थी 10वी मध्ये असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की बेस्ट ऑफ 5 रूल्स म्हणजेच काय. ठीक आहे, तर बघा 10वी मध्ये हे 6 सब्जेक्ट आहेत की प्रत्येक सब्जेक्ट 100 मार्काचा असेल. सो टोटल 600. ठीक आहे, मग आपण असं कन्सिडर करू की आपल्याला मराठीमध्ये 100 पैकी 85 पडले. ठीक आहे, असे जे आहेत या सब्जेक्टमध्ये आपल्याला हे मार्क्स पडलेले आहेत. ठीक आहे, तर बेस्ट ऑफ 5 रूल काय म्हणतो बघा. बेस्ट ऑफ 5 रूल हा म्हणतो की ज्या सब्जेक्टमध्ये आपल्याला सर्वात कमी मार्क्स पडलेले आहेत. तर आता इथं कमी मार्क्स पडलेले आपल्याला 60 मार्क्स आणि ते कशामध्ये पडलेले आहेत, हिंदीमध्ये. तो हिंदी हा सब्जेक्ट जो आहे हा कन्सिडर होणार नाही आपलं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करण्यासाठी. जे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन जे होतं ते फक्त 5 सब्जेक्टमध्ये होईल. म्हणजे ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडलेले आहेत तो सब्जेक्ट जो आहे कन्सिडर होणार नाही. ठीक आहे, बाकीचे सब्जेक्ट काय होतील, कन्सिडर होतील. म्हणजे टोटल पर्सेंटेज आपलं जे आहेत होईल आउट ऑफ 500. म्हणजे पेपर जरी तुम्ही 6 दिले तर फक्त 5 सब्जेक्टचे जे स्कोर आहेत तेच कन्सिडर होतील तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर असं का बरं करतो आपण, किंवा बोर्ड जे आहे कसं का बरं करते. ज्या स्टुडंटचा एखादा सब्जेक्ट जर वीक असेल तर तो सोडून दिला जातो, की ज्यामुळे काय होतं की मुलांचं पर्सेंटेज जे आहेत हे पर्सेंटेज काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे, मग आता जे विद्यार्थी जे आहेत बोर्ड एक्झाम देतील त्यांच्यासाठी माझी इन्स्ट्रक्शन जी आहे ही की त्यांनी बेस्ट ऑफ 5 मध्ये ही 3 सब्जेक्ट हे सोडायचे नाही आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट सोडायचा असेल किंवा फक्त पासिंग पुरतं मार्क्स काढायचा असेल बेस्ट ऑफ 5 मध्ये, तर तुम्हाला हे 3 सब्जेक्ट घ्यायचे. म्हणजे एखाद्या स्टुडंटला इंग्लिश येत नसेल तर फक्त इंग्लिशमध्ये पासिंग पुरते मार्क्स जे आहेत ते काढायचे आहेत. ठीक आहे, बाकीचे जे सगळे सब्जेक्ट आहेत, बाकीचे हे जे 5 सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टमध्ये चांगला अभ्यास करून मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे आहेत की ज्यामुळे तुमचा पर्सेंटेज काय होईल, इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे, थँक्यू सो मच.